नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला राज्यसेवा पूर्वचा जो पेपर आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्स जो सेक्शन आहे जीएस मधील त्याचा आपण डिस्कशन्स पाहणार आहे। हे डिस्कशन्स इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर असणार आहे। पेपर तुमच्याकडे आलेला आहे, पेपर तुम्ही सोडवलेला आहे। पेपरची जर लेवल पाहिली तर कंबाईनच्या तुलनेत थोडा सोपा वाटते पेपर हा। प्रिलिमचा इकॉनॉमिक्सचा सेक्शन 2 ते 3 प्रश्न वगळले तर बाकी ओव्हरऑल सोपे आहेत। तर पहा, पहिलाच प्रश्न रिपीटेशन्स आहे, ज्यांचे PYQ वर कमांड असेल किंवा बऱ्यापैकी जुने बघितलेले प्रश्न जरी असतील तरी हा प्रश्न सुटायला पाहिजे। भारतातील प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप आणि भूसुधारणांचा भाग होते। मध्यस्थांचे निर्मूलन करणे, कुळ पद्धती सुधारणा, जमीन धारणेवर कमाल मर्यादा। मध्यस्थ म्हणजे जे मीडिएटर्स होते त्यांचं काय करणे, निर्मूलन, कुळ पद्धतीमध्ये सुधारणा, बरोबर आहे। जमीन धारणेवर कमाल मर्यादा, त्या बाबतीत सिलिंग ऍक्ट आणलेल्या होत्या आणि भूधारणांचे एकत्रीकरण, हे सर्वच बरोबर आहे। काय येणार पर्याय, वरील पैकी सर्व, पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट आहे अन्नपूर्णा योजना, ही पंचवार्षिक योजनांमध्ये सुद्धा येते आणि यामध्ये बऱ्यापैकी बघा, ज्या वृद्धांना कोणतेही पेन्शन मिळत नाही त्यांच्यासाठी असलेली ही योजना होती, त्याला निराधार म्हणू शकतो। राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक, म्हणजे ज्यांना की वृद्धापकाळ आहे त्यांचा किंवा ते त्यांना कुठलंही निवृत्ती वेतन नाही किंवा त्यांना पेन्शन मिळत नाही, अशांना काय देणे, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी। हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि हे अन्न सुरक्षा याबाबतचा असलेला हा पॉइंट आहे। अन्न सुरक्षा योजना हे विशेष करून आपल्या 5 इयर प्लॅन मध्ये सुद्धा कव्हर झालेला आहे, बॅच मध्ये असलेल्यांना माहिती आहे। संतुलित वृद्धी दराचा उद्देश, थोडा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे परंतु ठीक आहे। प्रश्न सोडवताना काही लिंक असतात की ज्यामध्ये स्टेटमेंट ॲक्युरसी सोबतच कॉमा आहे, त्यानंतर यामध्ये थोडं मेन्शन करून दिलेलं आहे। उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर म्हणजे उत्पादन प्रोडक्शन, नैसर्गिक साधन संपत्तीची वृद्धी यांच्यातील काय साधने, समानता। उत्पन्न, उत्पादन, नैसर्गिक साधन संपत्ती, स्टेटमेंट तिन्ही ॲक्युरेट आहेत, पर्याय क्रमांक बरोबर काय येणार आहे 1। नेक्स्ट आहे नागरीकरण म्हणजे शहरीकरण। तर शहरीकरणासंदर्भातील हा प्रश्न, नागरीकरणाच्या बाबतीत प्रश्न नेहमी असतो, कधी समस्या विचारते, कधी शहरीकरण मध्ये होणारे बदल, शहरीकरणामुळे होणारे फायदे तोटे या बाबतीतले हे प्रश्न असतात। शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, ओके, तर केंद्रीकरण जे आहे, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी एकवटलेली आहे शहरी भागात, जर केंद्रीकरण होत असेल तर घनता वाढते। ओके, लॉजिक काय आहे, जेव्हा केंद्रीकरण होत आहे लोकसंख्येचं तर काय होत आहे, घनता वाढते, म्हणजे पहिला आणि ड स्टेटमेंट बरोबर आहे। शहरांमध्ये विकेंद्रीकरण एकाच वेळेस परस्पर विरोधी आहे, दुसरं स्टेटमेंट तसंही पण चूक आहे, म्हणजे शहरं जे वाढलेले आहेत ते मोठ्या प्रमाणात डिसेंट्रलाइज नाहीत किंवा विखुरलेले नाहीत, एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित आलेले आहेत। खेड्यातील लोकसंख्येचे केंद्रीकरण याचा स्टेटमेंटशी संबंध येत नाही थेट, कारण की विचारला आहे नागरीकरणाच्या बाबतीत प्रश्न। काय येणार आहे पर्याय अ आणि ड, पर्याय क्रमांक येणार आहे 3। नेक्स्ट आहे अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान म्हणजेच अमृत अभियानाबाबत हा प्रश्न आहे। अमृत अभियान हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे, स्टेटमेंट बरोबर। गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केले, स्टेटमेंट बरोबर आहे। ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते। ते देशभरातील सर्व शहर यामध्ये येणार नाहीत, तर केवळ किती शहरांच्या संदर्भात होतं, हे 500 शहरांच्या बाबतीत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। आपल्याला विचारलेलं आहे चुकीचं, तर चुकीचा पर्याय क्रमांक आहे 3। ओके, नेक्स्ट आहे जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक MPI मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, खूप वेळा प्रश्न रिपीट, महासंग्राममध्ये पण आहे, बॅच मध्ये सुद्धा घेतलेला आहे MPIच्या बाबतीत असलेले प्रश्न। MPI जेव्हा स्कोर 33.3% यापेक्षा अधिक असेल तर त्याला बहुआयामी दारिद्र्य म्हटलं जाते। रिपीटेड प्रश्न आहे, पर्याय क्रमांक किती येणार आहे 4। नेक्स्ट आहे जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी, हा प्रश्न सुद्धा रिपीटेड आहे, STI मेन्स या अँगलला आलेला हा प्रश्न होता आधी। तर आर्थिक सुधारणा ज्या आहेत ह्या भारतामध्ये 2 प्रकारात झाल्या, एक MES मध्ये झालेली आहे आणि दुसरी आहे SAP स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम। महासंग्राम मध्ये सुद्धा या भागाशी प्रश्न निगडित होता एक घेतलेला, पहा MES आहे आणि SAP आहे। MES म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी असेल किंवा स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम। MES मध्ये एकूण 3 सुधारणा झाल्या, CBI करन्सी डिव्हॅल्युएशन, BOP ऍडजस्टमेंट आणि इन्फ्लेशन कंट्रोल, म्हणजेच व्यवहार तोल समायोजन, करन्सी डिव्हॅल्युएशन अवमूल्यन, BOP ऍडजस्टमेंट म्हणजे व्यवहार तोल समायोजन आणि इन्फ्लेशन कंट्रोल म्हणजे चलनवाढ नियंत्रण। ह्या 3 सुधारणा सोडून इतर सर्व सुधारणा ज्या केलेल्या आहेत त्या सॅप मध्ये आहेत।
ह्या 3 सुधारणा सोडून इतर सर्व सुधारणा ह्या स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राममध्ये आहेत. पण ह्या 3 सुधारणाशी संबंधित आहे का हे तर नाही. तर सर्वच्या सर्व सुधारणा ह्या सॅपशी आहेत आणि सॅप हे पुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित सुधारणा होती. तर यामध्ये पहा, पुरवठा बाजू सुधारण्यासाठी सॅप अंतर्गत केलेल्या सुधारणा ह्या 3 सुधारणा सोडून 91 नंतर झालेले सर्व बदल ह्या सुधारणा कशा समजल्या जातात सॅपच्या. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा या तिघांशी संबंधित आहे का तर नाही, म्हणजे ही सॅपशी संबंधित आहे. स्टेटमेंट बरोबर. औद्योगिक विनियंत्रण म्हणजेच इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन, ज्यामध्ये आपण लायसन्स राज किंवा कोटा पद्धत रद्द केली, ज्यामध्ये मेजर लायसन्स होते MRTP आणि फेरा, ते काय केले होते आपण रद्द. निर्गुंतवणूक धोरण स्वीकारले, बरोबर आहे. 24 जुलै 1991 आपण हे धोरण स्वीकारलं होतं. वित्तीय क्षेत्र सुधारणा हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय येणार याचं 4. अबकड पर्याय क्रमांक 4. रिपिटेशन्स आहे या प्रश्नाला सुद्धा, हा प्रश्न सुद्धा रिपीटेड आहे. नेक्स्ट आहे विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे, हा सुद्धा रिपीटेड एरिया आहे. आणि पंचवार्षिक योजनांची सुरुवात जे क्लासमध्ये आपण घेतो त्यामध्ये नियोजनाची अल्पकालीन उद्दिष्टे आणि कुठले घेत असतो दीर्घकालीन उद्दिष्टे. त्यामधले शब्द पहा, हा सुद्धा शब्द आहे आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता ही दीर्घकालीन प्रोसेस आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर गरिबी निर्मूलन आणि आधुनिकीकरण हे सुद्धा बरोबर आहे. शाश्वत वृद्धी हे सुद्धा बरोबर आहे. अकड असा पर्याय नाही, अकड एकमेव पर्यायामध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सर्वच बरोबर आहे. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. ज्या पंचवार्षिक योजना निर्माण केलेल्या आहेत त्यांचं यश सक्सेस हे कशावर डिपेंड आहे तर नियोजन आयोग 100% महत्वाचा आहे. 15 मार्च 1950 पहिल्यांदा नियोजन आयोग आला आणि त्याचा रोल हा अतिशय महत्वाचा होता. त्यानंतर आकडेवारी, उद्दिष्टे आणि साध्य हे महत्वाच्या गोष्टी होत्या, ज्यामध्ये पहिली 5वी 6वी 7वी आणि 8वी ज्यामध्ये टार्गेट्स आणि त्याचे अचिव्हमेंट्स यशस्वी झालेले आहेत. पहिला स्टेटमेंट बरोबर. लक्ष बरोबर आहे. अग्रक्रम निश्चिती म्हणजेच पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीला फोकस केलं, दुसऱ्यामध्ये उद्योगला केलं, तिसरीमध्ये कृषी उद्योगला केलं, परंतु नंतर तो बदल आपण बदलला होता कुठल्या युद्धानंतर चीन. त्यानंतर अभ्रष्ट म्हणजे भ्रष्टाचार न करणारं प्रशासन असायला पाहिजे. तसंच योग्य विकास धोरणं, प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा यामध्ये काय असला पाहिजे बेस असला पाहिजे. पण कुठलं शिक्षणासंदर्भात तर हे नियोजन शिक्षणाबाबत असलेली स्टेटमेंट असायला पाहिजे. सर्व स्टेटमेंट हे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे स्टेटमेंट कोणी सांगितलेलं आहे रॅग्नर नर्स, कारण की हे सिंगल डिजिट आता जे मेन्सला आहेत त्यांना कळतात हे ऑप्शन एलिमिनेशन्स. आणि गुरनार मिर्डाल जे आहे यांनी रोलिंग प्लॅन संकल्पना सांगितली. गरिबीबाबत गरिबीची दृष्ट सायकल किंवा दृष्ट चक्र, दारिद्र्याचे दृष्ट चक्र ही संकल्पना यांनीच सांगितली होती. गरिबीबाबत ज्यांनी स्टेटमेंट आधी केलेले आढळतात ते रॅग्नर नर्स यांनीच आढळतात. दारिद्र्याची दृष्ट चक्र ही संकल्पना कोणी सांगितली होती रॅग्नर नर्स. हा वनसेवेला सुद्धा प्रश्न आलेला आहे, तर हा प्रश्न सुद्धा रिपिटेशन्सकडे थोडाफार जातो जर वनसेवेचं अनालिसिस कोणी बघितलेलं असेल तर. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. पर्याय क्रमांक 2. हे सुद्धा पॉवर्टी या टॉपिकमध्ये आपण रॅग्नर नर्स याची दृष्टचक्र, दारिद्र्याचे दृष्टचक्र ही संकल्पना कोणी सांगितली हे आपण पाहिलेलं होतं. नेक्स्ट आहे संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार. हा 16 आउट ऑफ द बॉक्स प्रश्न वाटतो. ज्यांचा सुटला असेल त्यांच्यासाठी नशीब समजायचं किंवा ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी चांगलंच आहे. बॅलन्स ग्रोथ थेअरी यामध्ये जो पर्याय आहे तो इम्बॅलन्स केलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक अ नंतर ब असायला पाहिजे होता, पण थेट इथं किती घेतलेला आहे क, हा पर्याय असायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे यामध्ये काय येणार कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र यांच्या विकासा संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्रामध्ये संतुलनाची काय आहे गरज आहे. शुम्पिटर यांच्या बाबतीत मेन्सला प्रश्न आलेला आहे राज्यसेवेला एक वेळ, परंतु तो जो प्रश्न आहे या संदर्भात थेट नाही आहे, पण वृद्धी विकासा संदर्भातच त्यांचा असलेला तो स्टेटमेंट होतो, व्याख्या विचारलेली होती. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. स्टेटमेंट बरोबर आहे. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे अ आणि ब. रंगराजन समिती हा प्रश्न खूप वेळा रिपीटेड झालेला आहे. मागच्या कंबाईन राज्यसेवा मेन्स असेल, टॅक्स मेन्स असेल, पुन्हा आता याच्या आधी तेंडुलकर सोबत सुद्धा हे स्टेटमेंट ऑप्शन्समध्ये होतं. ग्रामीण भागात 32 रुपये आणि शहरी भागात 47 रुपये. कधी 32 इथं ठेवतात, कधी 47 इथं ठेवतात आणि ग्रामीण शहरी इम्बॅलन्स करतात फक्त. काय येणार पर्याय क्रमांक 2. 2014 मध्ये जे 28 ऑगस्ट 2014ला वित्तीय समावेशनासाठी कोणती योजना ही की आपण आपल्या योजनांचा जे एक यूट्यूबला व्हिडिओ आहे त्यामध्ये पण घेतलेला आहे, बँकिंगमध्ये पण आहे, रिसेंटली महासंग्राम घेतला त्यामध्ये सुद्धा जनधन योजना ही कंटिन्यू रिपीट आहे. आणि मी त्यामध्ये बोललो होतो की जनधन योजनेवर कंपल्सरी प्रश्न असतात, 100% रिपीटेड योजना आहे.
वित्तीय समावेशन पर्याय क्रमांक 3. जेंडर बजेट म्हणजेच काय आहे? तर जेंडर बजेट याची सुरुवात जी आहे सुरुवातीला ऑस्ट्रेलियामध्ये झाली, नंतर भारतामध्ये आला. भारतामध्ये स्पेशल पुरुषांसाठी वेगळा अर्थसंकल्प, पुरुषांचा आणि जेंडर बजेटचा तसा संबंधच येत नाही. महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प येत नाही, कारण की आपण स्पेशल महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प भारतात मांडला जात नाही. सामान्य अर्थसंकल्पात पुरुषांसाठी स्वतंत्र तरतुदी, हे सुद्धा चुकीचं आहे, पुरुषांचा रोलच नाही. सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी, हे स्टेटमेंट मात्र बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. जेंडर बजेट मागच्या वर्षी सुद्धा जेंडर बजेट महाराष्ट्रात केव्हापासून सुरू झाला वगैरे त्या टाईपचा प्रश्न 2013 म्हणजे रिपिटेशन्स याला भेटलेला आहे. त्यानंतर वित्तीय समावेशन रिपिटेशन्स योजना जनधन हा पण रिपीटेड आहे. 3रा प्रश्न. शुम्पीटर हा थोडा आउट ऑफ द बॉक्स आहे. 15 पैकी ॲव्हरेज 13 प्रश्न यायला पाहिजे, असा जर एखादा हातातला गेला तर जाऊ शकतो. संतुलित वृद्धी कृषी व औद्योगिक क्षेत्र हा रिपिटेशन्स थोडंफार भेटते, ज्यांचा ॲनालिसिस किंवा प्रश्न आधी वाचलेला असेल की दारिद्र्याचं दृष्टचक्र त्याचा गरिबीसोबत रिलेशन्स लावून हा ऑप्शन्स काढू शकतो आपण. त्यानंतर योजना निर्मितीसाठी हा पंचवार्षिक योजनांची सुरुवातच आहे, ज्यामध्ये आपण बघितलेलं आहे. विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे ह्या सुद्धा नियोजनाच्या पंचवार्षिक योजनांसंदर्भातील हा पण पंचवार्षिक योजना, म्हणजे डायरेक्ट थेट पंचवार्षिक योजना न विचारता त्याचे थोडे कोडिंग पॉईंट विचारले. त्यानंतर रिपीटेड एरिया आहे. LPG संदर्भातील हा प्रश्न आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा MPI संदर्भातील ऑप्शन्स मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स 33.3 रिपिटेशन्स आहे. अमृत योजना नागरीकरण याला रिपिटेशन्स आहे, पण थोडं लॉजिकल होता हा प्रश्न. त्यानंतर हा थोडा आउट ऑफ द बॉक्स आहे. अन्नपूर्णा योजना रिपिटेशन्स भेटते आणि थोडा सोपा प्रश्न आहे. त्यानंतर यालाही रिपिटेशन्स भेटलेला आहे, म्हणजे जवळपास 7 ते 8 प्रश्नांना रिपिटेशन्स भेटलेला आहे. बाकी 1-2 प्रश्न वगळले तर बाकी सोपे प्रश्नांची संख्या आहे. ॲव्हरेज 13 मार्क्स यायला पाहिजे. 12 ते 13 प्रश्न हे तुम्हाला सुटायला पाहिजे. नाही सुटले तरी ठीक आहे, परंतु सुटायला पाहिजे पेपरच्याकडे आपण जर बघितलं तर. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.